वेगवेगळ्या देशाचे राजदूत भारतात रस्त्यावर येऊन खातात, त्यावेळी त्यांना कळतं की ओके भारतात काहीतरी इंटरेस्टिंग मिळतं आणि त्याच्यासाठी डिमांड वाढते. डेन्मार्कने एक प्रयोग केला होता. त्यांचा एक असाच प्रोग्राम होता नॉर्डिक क्विझिन्सचा. तर त्यांनी गेली एक 10-12 वर्ष तो उत्तम प्रकारे राबवला. तर आज डेन्मार्कला जाणारे जेवढे पर्यटक आहेत त्यातले 40% पर्यटक, आता डेन्मार्क जर बघितला तुम्ही तर एकदम तो उत्तर ध्रुवाकडं विरळ लोकसंख्या असलेला, तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे लोकल क्विझिन्स वेगळे आहेत. तर लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली की आपण तिथं जाऊन त्यांचं लोकल ट्राय करावं. हे फक्त भारतातच आहे असं नाही, तिकडं पण आहे. तर ते जे लोकल ट्राय करणं आहे त्याच्यातून डेन्मार्कची जी फूड आहे त्याला डिमांड वाढली. उद्या भारतातल्या जर गोष्टी आहेत त्या ग्लोबल लेवलला जर त्याची डिमांड वाढली तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आणि फक्त तांदूळ किंवा जे रॉ मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करण्यापेक्षा जर आपण प्रोसेस्ड फूड ज्यावेळी एक्सपोर्ट करतो, जे व्हॅल्यू ॲडिशन आहे ते गरजेचं आहे. आपल्या इकॉनॉमीला सगळ्यात महत्त्वाचं कशाची गरज असेल तर व्हॅल्यू ॲडिशनची, आणि ते व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला या फूड डिप्लोमसीतून मोठ्या प्रमाणावर अचीव्ह करता येईल.